त्या कॅरेक्टरमध्ये काय बदल जाणवतोय आता? कॅरेक्टर्सच काय बदलू शकत नाही, कारण शेवटी स्वामीच आहेत ते. इथे काय आणि तिथे काय, स्वामी ते स्वामीच. माझ्या चालण्यामध्ये फरक पडलाय, पण त्यांनी कृपा केली माझ्यावर की खपवून घेतलं, ते चाललं सगळं व्यवस्थित. म्हणजे त्यांनी चालवलं मला. त्यात 33 तास सलग शूट करायला लावलं. हो, मला बापरे. कसं तरी वाटतं ते बोलायला. मग माझ्याकडे नट घाबरते. सलग 33 तास. सलग 33 तास शूटिंग. सांगा काय झालं? नाही, काय झालं सांगतो. पहाटेची वेळ होती आणि आता नवीन सीन करायचं आपल्याला. आता हे म्हणल्यानंतर समजच की पुढं काही शब्द बोलायचं कारणच नाही कोणी. म्हणलं 33 तास झाले घडलं, बघतोय सगळं. काल सकाळी सुरू झालं, आज अजून पहाटे झाली. म्हणलं काय चाललंय, तर कोणाला सांगायचं काय बाबच नाही ना, कारण दबदबा जबरदस्त आहे. आणि मग शेवटी घरगुती मॅटर बहिणींकडे गेलो आम्ही. बहिणीनं म्हटलं हो ते सांगा साहेबांना, 37 तास झाले, 33 तास झाले, अजून चालूच आहे शूटिंग, आता नवीन सीन करायचं म्हणतात. तर बोलल्या ते 33 तास झाले. मी त्यांना कळलंच नाही कधी सुरू केलं आणि कधी संपतंय. फक्त संपवायचं होतं आपल्याला काम, एवढंच डोक्यात. त्यामुळे मला हे आवडलं का की खरंच असं वरकोल की असायला पाहिजे नटांनी, पण शरीर थकतं ना. त्यामुळे हात जोडून विनंती केली, म्हटलं प्लीज सोडा मला. हात जोडून मोजनची विनंती कळली असेल ना. अहो तरडे, तुमचं वय किती आहे माहित नाही, तुमचं चालूच आहे रोल साऊंड रोल साऊंड. आता ऐका, आता मी पडेन, मी 75 आहे हो, तर जरा आता कृपा करा. आणि माझ्या एकदा नदी ओलांडायची होती आम्हाला. तर नदी ओलांडली आम्ही जाऊन तू बसलीकडे, तर एक अनोळखी माणूस दिसला. म्हणलं माझेच तुमच्याकडे. उद्विग्न झालो तुम्ही, मी काय करायचं काय. म्हणलं माचीस तुमच्याकडे. आता काही कळेल का माचीस मागतायत, बाकी सगळं करायला बसले होते माझ्या शेजारी, माचीस का मागतायत. म्हणलं एक काम करा, लाकडं आणा, त्याची शिता पेटवा, मला झोपवा त्याच्यावर आणि पेटून टाका. नाही, त्या तरड्याला बोलून त्याला काडी लावायला सांगा. आता मी नाही नदी डोंगर नाले पार करणार. ही काय पद्धत आहे का नदीतनं पळा पळा पळा. तुमची अशी परीक्षा किंवा असा त्रास, परीक्षा जरा चांगला शब्द झाला, यापूर्वी तुम्हाला असा कुणी दिला होता इतकं राबवलं असं? प्रकाश झा. अच्छा, त्या सिनेमात गंगाजल हृदयाने हे म्हणजे हिंदीतले प्रकाश झा आणि मराठीत तारडे.